आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, मी नगरसेविका सौभाग्यवती रेखा चंद्रकांत टिंगरे, प्रभाग क्रमांक 1 मधून कळस धानोरी लोहगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आरतीताई चव्हाण, त्याचप्रमाणे नूतनताई प्रताप, मी स्वतः रेखा चंद्रकांत टिंगरे, शशी अण्णा टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांच्या नावासमोरचं घड्याळाचं बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं। धन्यवाद। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 1च्या सर्वांगीण विकासाचा निर्धार, राष्ट्रवादीची भव्य शक्ती प्रदर्शन रॅली। प्रभाग क्रमांक 1 धानोरी कळस लोहगाव येथील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना न्याय देण्यासाठी मागील काळात सातत्याने प्रयत्न करण्यात आले। काही कारणांमुळे अर्धवट राहिलेली विकास प्रकल्प येत्या काळात पूर्णत्वास नेण्यात येतील असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रेखा टिंगरे यांनी व्यक्त केला। कळस गावातील मान्यवर, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांची भव्य दिव्य रॅली कळस माळवाडी परिसरातून मोठ्या जल्लोषात काढण्यात आली। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीस गौरवशाली प्रारंभ झाला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शशी अण्णा टिंगरे, आरती चव्हाण, नूतन प्रताप यांच्यासह प्रकाश अप्पा म्हस्के, ऐश्वर्या जाधव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। कळस ग्रामस्थांनी फुलांची उधळण करत, भव्य हारांनी स्वागत करत आणि सुवासिनींनी औक्षण करून चारही उमेदवारांना शुभेच्छांचा वर्षाव केला। रेखा टिंगरे यांनी आपल्या भाषणात कळस गावातील कचरा प्रकल्प हटवण्यात आल्याचं तसंच पाण्याच्या टाकीची उभारणी, जलवाहिनी टाकण्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण केल्याचं नमूद केलं। प्रभागाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं। एकूणच विकासाचा अजेंडा, जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या रॅलीतून ठळकपणे दिसून आली। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। हा बोला धर्रे भाऊ। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 1चे सर्व उमेदवार या कळस गावामध्ये हनुमान मंदिर आणि विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये भेट देण्यासाठी या ठिकाणी आले। त्यानिमित्ताने मी कळस गावातर्फे त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो। त्यांना पुढच्या भावी आयुष्यामध्ये राजकारणामध्ये त्यांना भरभराट असं यश येवो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो। दत्तचरणी त्यांना आशीर्वाद देतो आणि ही ह्या ठिकाणी स्थापना काय केलं आहे? काय हे मसोबा मंदिर आहे, गावाचं मंदिर आहे। मंदिराला शशीदादा दर्शन घ्यायला आले होते। दादांची कृपा आहे मसोबावर, दादांची श्रद्धा आहे, म्हणून त्यांनी मणिप्रसन्न काम देवाचं काम केलेलं आहे। आम्ही त्यात सर्व मिळून सगळे मस्के बंधू आम्ही सगळे सामील आहेत त्याच्यात। कळस गावातले नागरिक सगळे लोक आम्ही सगळे कळस गावात मतदान घड्याळाला करणार आहे। विजय हो, आमच्यावर त्यांचा आशीर्वाद राहावा हीच आपल्या चरणी बसवाचरणी बापूजीवाच्या चरणी प्रार्थना आहे आमची, आणि ते आम्ही विजयी करून दाखवणार आहे। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।